मंडळी, जर तुम्ही माझे व्लॉग रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की मी मेकओव्हरचा क्लिप टाकते. तर तुम्ही आधी ह्या घाण भिंती बघून घ्या. म्हणजे भिंतीचा अवतार बघा, रूमचा अवतार बघा, इकडची पण भिंत बघून घ्या. आणि त्यानंतर दीदीने फ्लिपकार्टवरून बऱ्याचशा वस्तू मागवल्या, माझ्या ॲड्रेसवर पण मागवल्या. त्या तुम्हाला मी दाखवत होती व्लॉगमध्ये. जे नेहमी बघत असतील त्यांना लक्षात आलं असेल. आणि आता हा व्हिडिओ बघा, किती छान मेकओव्हर केला आहे दीदीने. हा टेबल आहे ना, त्याला पण रोल लावलेला आहे वॉलपेपरचा. आणि इकडची भिंत एकने लावली, फक्त इकडच्या 3 भिंत कव्हर केल्या. इतका सॉलिड छान रूम दिसतोय ना, मला असं झालं मी कधी दिवाळीला जाते आणि मस्त अशा छान रूमचा आस्वाद घेते. तिने बऱ्याचशा वस्तू ऑनलाईन मागवल्या आहे आणि ह्या सर्व वस्तूंच्या लिंक मी काल माझ्या इन्स्टा स्टोरीला टाकलेल्या आहे आणि त्याचसोबत माझ्या आयडीला हायलाईट्समध्ये पण आहेत. तुम्ही विश लिंकला क्लिक करून तिथून बाय करू शकतात. आतापर्यंत ऊन होतं, आता अचानक धो धो पाऊस यायला लागला. बिचारे माझे हजबंड आत्ताच गेले तिकडे टमाट्याच्या वावरात, आता बिचारे ओले होऊन येतील. आणि हा एक बोख्या नुसता त्रास देतोय मला. मम्मी पप्पा बाजारात गेले तर कहर केलाय नुसतं माझ्या मागे. थोड्या वेळात त्रिशू येईल, ती थांब तुला कशी झोडते बघ मग. टॅचू येईल आता. टॅचू करून टाकलाय पोरीचा पार. गाइज, मैं एक चीज़ आपको बता दूँ, मतलब आप जब ब्लॉग करने स्टार्ट करते हो ना, तब आपका कॉन्फिडेंस ऐसा कम होता है. पर जब आप मतलब सार के व्लॉग बनाते हो ना, तो आपका कॉन्फिडेंस इतना बढ़ जाता है ना कि आप ऐसे ही मतलब बिना मेकअप के झोप में से उठ के ऐसे भी आप व्लॉग स्टार्ट कर सकते. आपको कुछ नहीं लगता दुनिया क्या बोलेगी, 4 लोग क्या बोलेंगे. मैंने तो 4 लोगों का सुनना के ना सब बंद कर दिया है अभी. तो मैं ऐसे ही थोबाड़ लेके आ जाती हूँ व्लॉग के सामने, मेरे को कुछ नहीं लगता. अभी सब आपके सामने, मतलब मैं रोज का मेरा ऐसा दिखाती हूँ आपको चेहरा, तो आप मेरे चेहरे के एक एक पिंपल तक जानते हो, तो आपसे क्या शर्माना. तो मैं बिना लाजे ऐसा सामने आ जाती हूँ. आप डरो मत मेरे को, मेकअप करके मैं अच्छी दिखती हूँ. विदाउट मेकअप थोड़ी सी डरावनी दिखती हूँ, मत घाबरो मेरे को. तो मेरी हिंदी मेरे को बहुत अच्छी लगती है गाइस. आज है ना, मम्मी पापा ने मेरे को कर्म नहीं रहा है घर में, इसलिए मैं बड़बड़ कर रही हूँ. और ये बड़बड़ आपको सुनाऊंगी मैं. तो ये दादू ही ना बहुत हंस रहा है मेरे को. तू बोल ना वो हिंदी, तुला जमते का बघ माझ्यासारखी हिंदी बोलून दाखव. चल इकडे काना, तू बोल. तो मेरा काना का है ना, गंगा जमुना बह रहा है बहुत. उसको हम कल ही हॉस्पिटल लेके गए थे, पर कोई मतलब फर्क नहीं पड़ रहा है. फर्क तो पड़ा नहीं, लूज मोशन स्टार्ट हो गया उसको. अभी क्या करे, कुछ दिमाग नहीं चल रहा है मेरा. अभी आपको है ना दादू हिंदी बोल के दिखाएगा. दादू इकडे पटकन. दादू दादू. तो गाइज, मेरे ना बहुत डार्क सर्कल भी बढ़ गए. मेरे को समझ नहीं आता मैं क्या करूँ. तो आपको अगर कुछ पता हो नुस्खे घरेलू, तो बताइए मुझे. डार्क सर्कल के लिए मतलब बहुत ज़्यादा बढ़ गई है. मैं एक एक बजे तक एडिटिंग करती रहती हूँ ना, इसलिए वो ज़्यादा बढ़ गए अभी. नहीं तो पहले मैं 10 बजे सो जाती थी, किसी से कुछ लेना देना नहीं था मेरे को. ए दादू. तुम्हाला पण आता माझ्या बडबडचं काहीच नवल वाटत नसेल, कारण मी अशीच बडबड करत असते. एकटी असली तरी बडबड करते आणि घरचे असल्यावर तर माझ्या बडबडला सीमाच नसते. तर मी आता कानाला झोपी लावलंय आणि आता खाली चालली स्वयंपाक करायला. आज काही नाही, छोलेची भाजीच बनवायची आहे. आज मैंने खाने में बनाया है छोले मसाला. इधर मम्मी के लिए उपवास की आलू वड़ा. इधर मेरे पोलिया बन चुकी है. फिश भाते. आज मी रात्री भात नाही लावणार असा विचार करत होते, पण करून टाकते, जाऊ द्या. आज मम्मींसाठी उपवासाला मी उपवासाचा बटाटा वडा बनवते. तर फक्त बेसनच्या ऐवजी मी भगर आणि साबुदाण्याचं पीठ असं मस्त कालवून घेतलेलं आहे. त्यानंतर बटाटा उकडून तो किसून त्यामध्ये मिरची आणि जिऱ्याचा
ग्राइंड केलेलं टेक्स्चर टाकलं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आता त्या पिठात बुडून मस्त तळून घ्यायचे. अगदी छान लागतात. ह्या पिठाने एकदम क्रिस्पीपणा येतो त्यावर. तुम्ही पण बनवून नक्की खा, खूप छान लागतात. याच्या रेसिपीची स्पेशल रील मी इन्स्टावर पण टाकलेली माझ्या मेन आयडीवर, तिथे पण जाऊन बघू शकता. असे नवनवीन उद्योग मी करतच असते घरात. मला खायचा म्हणजे जास्त शौक आहे, जिभेची चोचलेन काय. तर मी मम्मींसाठी असं नवीन रेसिपी लॉन्च केल्या आहेत बऱ्याचशा या नवरात्रीत. मागच्या वेळेस काय एवढा इंटरेस्ट घेतला नव्हता, कारण मागच्या वेळेस मी मुंबईला गेलेली होती नवरात्रीत दीदीकडे. तर ह्यावेळेस इथे होती ती मम्मींची. मस्त असं सायंकाळी माझ्याकडे असतो तर असं छान छान बनवते मी. कारण धर ना बेटा वाघ, चल पटकन पुढे चल. हे बे त्रिशू घेते बघ, काना त्रिशू घेते, चल पटकन चल. ती बे ती आली पुढे, चल पटकन ये. थांब ग थांब, उलट पालट नको करू त्रिशा, थांब ग. काना ये ना. ते बे ती घेते. मुलांना खाऊ पिऊ घातलं, औषधं वगैरे दिले, वाफ दिली, आमचे जेवण झाले, भांडे वगैरे आवरून झाले. त्यानंतर मुलांचं आवरून दिलं, आता माझं पण आवरून झालं आणि आता आम्ही चाललोय गावात देवी दर्शनासाठी. लगेच आळस आला तुला. राहू दे लाईट चालू, तू परत चालू बंद बस. आमचा कानाचं सारखं चालू असतं, लाईट चालू कर, लाईट बंद कर, लाईट चालू कर, लाईट बंद कर. पूर्ण प्रवासभर आमचं हेच चालतं. त्याला लाईट चालू बी सण होत नाही, बंद बी सण होत नाही. आता आम्ही पोहोचलोय देवी मंदिरात. इकडं मस्त माहोल जमलेला होता, इतकी गर्दी होती ना, आज चालायला सुद्धा जागा नव्हती. आणि आज ही मिरवणूक आलेली तेव्हा बहुतेक साडीची. आता एकच दिवस राहिलेला आहे नवरात्रीचा, असं वाईट वाटतंय. उद्यापासून घरातच बसू आम्ही. हे कानाला, हे राधाला, हे त्रिशूला आणि हे अथांगला. झाली जत्रा, खुश. देवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर मुलांसाठी खेळणे घेऊन टाकले आणि आता आम्ही चाललोय परत कडगल्लीत. आता तुम्हाला हा ग्राउंड थोडा रिकामा दिसतोय ना, थोड्या वेळात मी तुम्हाला दुसऱ्या क्लिपमध्ये दाखवते. आमचा काना आहे ना, एकदम बिन ब्रेकच्या गाडीसारखा इकडे तिकडे पळत सुटतो आणि त्याच्या मागे मला पळवतो. इतकं ऑकवर्ड वाटतं ना. दांडिया खेळणाऱ्यांपेक्षा तर हा पोरगा मला जास्त दमवतो. तर गाईज आता बघा गर्दी. याच्यानंतर पण अजून खतरनाक गर्दी झाली, ती मी क्लिप घ्यायचं विसरली. पण खूप माहोल जमलेला होता, म्हणजे खेळणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांचीच गर्दी जास्त होती माझ्यासारखी. पोरं त्रास द्यायला लागले, मग आम्ही घरी येऊन गेलो. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. लागले लगे खेळण्यात मागे झोपा आता. हे पाहिजे लगे किती खेळण्या घेत मला. होय पळतो कुठं, खोलायचं नाही, खराब होऊन जाईल. हा बोखे आता हे रायफेल का.